आज के दिन का ये आखिरी मैच। अभी 11 और ऐसे मोटर्स के बीच होता हुआ। ऐसे मोटर्स ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी का फैसला लिया। पहली ओवर लेके आए हैं ऋषिकेश मस्के। स्ट्राइक पर हैं अभिजीत शिंदे। नॉन स्ट्राइक पर शिरीष बंडापल्ले। पहली गेंद डॉट। बढ़िया गेंद। एक रन से खाता खुलता हुआ टीम का भी और अभी का भी। हवा में गेंद। मौका था लेकिन पहुंच नहीं पाए गेंद तक महेश सर। ऑफ स्टंप से बाहर जाती हुई गेंद डॉट। अगली गेंद रिची की। बढ़िया गेंद सीधे फील्डर के हाथों में। कोई रन नहीं। अच्छी शुरुआत यहाँ पर ऐसे मोटर्स की। मारने की कोशिश बल्ले पे नहीं आई सीधे से। फील्डर वहां पर मौजूद, दो का कॉल है। देखते हैं रन आउट का मौका। और ये थोड़ा सा खराब थ्रो। अगली ओवर लेके आए हैं महेश बेल्ला पट्टे।
बेहतरीन शॉट। 4 रनों के लिए जाती हुई गेंद। 4 रन से बढ़ता हुआ स्कोर 8। बढ़िया गेंद। बेहतरीन शॉट, कोई फील्डर मौजूद नहीं। 4 रन के लिए जाएगी गेंद। 4 रन से बढ़ता हुआ स्कोर 12। बढ़िया शॉट, लेकिन गेंद रुक गई है वहां पर। 2 रन जरूर मिलेंगे। 2 रन से बढ़ता हुआ स्कोर 14। बेहतरीन गेंद, उतनी ही बढ़िया शॉट, लेकिन एक ही रन मिलेगा। 1 रन से बढ़ता हुआ स्कोर 15। हवा में गेंद, देखते हैं प्लेयर पहुंच पाते हैं या नहीं। महेश सर नीचे गेंद के, और ये छूटता हुआ कैच। रन आउट का एक मौका। और ये रन आउट अभिजीत शिंदे। टीम के तीसरी और अपनी दूसरी ओर लेके आए हैं ऋषिकेश मस्के। बेहतरीन शॉट। सूरज की वजह से कुछ नहीं दिखा उधर प्लेयर को।
4 रन के लिए जाती हुई गेंद। दो दूसरा। स्कोर कितना हुआ पाटिल? स्कोर 20। बेहतरीन गेंद, अच्छी वापसी एक चौके के बाद। फिर से डॉट। बेहतरीन शॉट। 4 रन। ओवर की समाप्ति।
आसान कैच छोड़ते हुए यहाँ पर 2 रन, 2 रन से बढ़ता हुआ स्कोर 29। बढ़िया शॉट लेकिन उतनी ही बेहतरीन फील्डिंग। विकेट का पतन। बैट्समैन का नाम। बेहतरीन शॉट। और ये विकेट का पतन, कोई मतलब नहीं शॉट मारकर। बॉल गिरने के पहले स्क्वायर लगाए। विकेट। अच्छा शॉट था लेकिन हिट विकेट। चला बैट्समैन दूसरा पाठ हुआ। विकेट आहे। स्कोर 29। हाँ है बहुत है। उधर तक जाते कमेंट्री ये कैमरा वाले नहीं नहीं जाते ना इधर इधर से होंगे। 4 बॉल 4। नहीं।
फुटटॉस चेंडू उचलून मारलाय पाहूयात. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. पाहूयात किती धावा पूर्ण करतात. 2 झाल्यात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. अयशस्वी प्रयत्न. या दरम्यान चौथ्या षटकाची समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 33. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पाहूयात 5 वर षटक कोण घेऊन येते गोलंदाजीसाठी. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना. शेवटच्या सामन्यातील पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे. गोलंदाज आहे तो बिलापट्टे. महेश आहे ना? बिलापट्टे. स्वतःचा दुसरा आणि संघाचं 5 वर षटक घेऊन येतोय तो महेश. संघाची धावसंख्या आहे ती 33 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. आता स्ट्राईकवर आहे तो फलंदाज. ऑफ स्टंपचा चेंडू, चांगला चेंडू लेग स्टंपच्या दिशेने मारायचा प्रयत्न होता. तो अयशस्वी प्रयत्न म्हणावा लागेल. डॉक्टर परमेश्वर शिंदे. पुढचा चेंडू. चांगला चेंडू होता. स्टंपचा वेध घेत निघालेला चेंडू. परत एक निर्धाव चेंडू. रिव्हर्स स्वीप मारायचा अयशस्वी प्रयत्न डॉक्टर शिंदे यांचा. यावेळी चांगला संपर्क बॅट आणि बॉलचा. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातो सीमापार 4 धावेसाठी. बऱ्याच प्रयत्नानंतर आलेला हा चौकार. डॉक्टर शिंदे यांच्या बॅटमधून निघालेला. 4 धावेनं संघाची धावसंख्या 37 धावा. एस ए मोटर्स विरुद्ध अवी 11 या 2 संघादरम्यान चालू असलेला आजचा हा शेवटचा सामना. एस ए मोटर्स संघासमोर किमान 80 ते 85 धावेचं आव्हान उभा करावं लागेल अवी 11 संघाला हा सामना जिंकण्यासाठी. परत एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरती महेश. चांगला चेंडू होता. ब्लॉकवर टाकलेला चेंडू फलंदाजाला समजला नाही. परत एकदा चांगलं कमबॅक. चांगला निर्धाव चेंडू. आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेताना महेश. तेवढेच अनुभवी फलंदाज डॉक्टर परमेश्वर शिंदे. केवढा चांगला चेंडू तेवढा चांगला फटका. त्या पेक्षा अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते मैदानामध्ये. परत एकदा निर्धाव चेंडूची भर. या दरम्यान षटकाची समाप्ती होते. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 37. 3 गड्याच्या मोबदल्यात. अतिशय संत गतीनं चाललेला हा सामना.
गुरु प्रीमियर लीग 2025 आता दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील हा शेवटचा सामना. शेवटच्या सामन्यातील पहिल्या इनिंग मधील 5 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. 5 षटका समाप्तीनंतर धावसंख्या 37. 3 गड्याच्या मोबदल्यात. झाले. 6वं षटक गोलंदाजीसाठी घेऊन आले ते गोलंदाज. परत एकदा महेश चव्हाण. महेश बिलापटे, आता महेश चव्हाण. उसळी घेतलेला चेंडू. 1 बाउन्सचा इशारा पंचांनी केलेला आहे. थर्ड अंपायरकडे डिसिजन दिलेला आहे. चांगला चेंडू त्रिफळाचीत बाद करण्यात यश मिळवलं ते महेश चव्हाण. अतिशय सुरेख गोलंदाजी. पहिला चेंडू उसळी घेतला होता. दुसरा चेंडू सरळ स्टंपवरती खेळून टाकलं म्हणावं लागेल आणि गडी बाद करण्यात यश मिळवलं. 37 धावसंख्येवरती 4था गडी बाद अभियान संघाचा. विशेष सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते महेश चव्हाण द्वारा. चांगला चेंडू तर शरीरावरती आदळला. निर्धाव चेंडूची भर पडते परत एकदा. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते एस मोटर संघाकडनं. एस मोटर संघाकडनं महेश चव्हाण. चांगला फटका. लोकांच्या दिशेने चेंडू जातोय. एका धावेवरती समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. एका धावेनं बऱ्याच वेळानंतर संघाची धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झाली ती 38. परत एकदा सामन्याला सुरुवात. जेवढा चांगला चेंडू होता तेवढा चांगला फटका डॉक्टर परमेश्वर शिंदेच्या बॅट मधून निघालेला हा उत्तुंग असा प्रेक्षणीय षटकार. या 6 धावेनं बऱ्याच वेळानंतर एकदम धावसंख्या पुढे वाढते.
धावसंख्या झाली ती 44. पुढचा चेंडू चव्हाण. यावेळी रिव्हर्स स्वीप मारायचा प्रयत्न होता आणि यशस्वी प्रयत्न म्हणावा लागेल. पाहूयात पंचाचा निर्णय काय येतोय. परत एकदा 6 धावा, बॅक टू बॅक षटकार, सलग 2 चेंडू 2 षटकार. या 6 धाव्यानं संघाची धावसंख्या झाली ती 50 धावा. अर्धशतक फलकावरती लागतंय. अभि 11 संघाचं सहा षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 50 धावा. 4 गड्याच्या मोबदल्यात अतिशय आक्रमक फलंदाजी करतोय तो शिंदे. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये पाहूयात किती धावा वसूल करतो आवी 11 संघ आणि किती धावापर्यंत रोखू शकतोय तो एसएम मोटर संघ. या 12 चेंडू मध्ये लक्षात येऊन जाईल. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळेल ती महेश बिलापट्टे, महेश चव्हाण, ऋषिकेश मस्केद्वारा. पण मागच्या 2 चेंडूवरती 2 षटकार खेचून थोडं मॅच मध्ये कमबॅक केला म्हणावं लागेल आवी 11 संघाने. चांगला चेंडू होता, गडी बाद करण्यामध्ये यश मिळवलं. सादिकबाई झेल बाद होऊन पॅव्हिलियनकडे परत असताना 5वा गडी बाद आवी 11 संघाचा. नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरतोय. बॅट्समन कोण आहे भैया? नवीन फलंदाज मुसा मैदानामध्ये. चेंडू होता त्याचा पुरेपूर फायदा घेता नाही आला. एक चोरटी धाव घेण्यामध्ये मात्र दोन्ही फलंदाज यशस्वी झालेले. एका धावेनं संघाच्या धावसंख्येमध्ये सुद्धा भर पडते. धावा झाल्या ते 51, 5 गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाज आहे तो बबलू. आता स्ट्राईक वर तो एक धडाकेबाज फलंदाज डॉक्टर परमेश्वर शिंदे. पुढचा चेंडू बबलूचा. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना बबलू. समोर आहे फलंदाज तो एक धडाकेबाज फलंदाज परमेश्वर शिंदे. बबलू टू शिंदे. चांगला चेंडू ब्लॉक होल टाकलेला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर सरकून मारायचा प्रयत्न, अयशस्वी प्रयत्न. त्रिफळाची बात डॉक्टर परमेश्वर शिंदे. चांगली गोलंदाजी बबलूद्वारा. 6वा गडी बाद आवी 11 संघाचा. एकावन्न धावसंख्येवरती 6वा फलंदाज बाद. आता शिंदेची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरतोय. शैलेश. चांगली गोलंदाजी बबलूद्वारा. आता पुढचा चेंडू समोर फलंदाज आहे तो शैलेश.
अतिशय हा सुद्धा चांगला फलंदाज. चांगला चेंडू होता. फलंदाजाला समजला नाही. परत एकदा निर्धाव चेंडू बबलूचा. हं. धावसंख्या तिथंच थांबलेली 51. फुलटॉस चेंडू होता. उचलून मारलेला फटका पाहूया. चेंडू जातोय सीमा पार 6 धावेसाठी. अतिशय उत्तुंग असा बिग्गेस्ट षटकार म्हणावा लागेल. 6 धावेनं संघाची धावसंख्या झाली ती 57. वय झालेल्या खेळाडूंचं असंच असतं पाटील आता. नाही ती बंद झाला नियम तो. हॅलो. चांगला चेंडू होता तेवढा चांगला फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडू जातो सीमापार 4 धावेसाठी. 6 आणि 4 अशा 10 धावा. या 4 धावेनं संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झाली ती 61 धावा. 7 षटकाच्या समाप्तीनंतर पाहूया शेवटचं षटक एस ए मोटर संघाकडनं कोण घेऊन येतोय गोलंदाजीसाठी. चला लवकर लवकर खेळवायचंय पंच. चला शेवटचा षटक आहे. धावसंख्या झाली 61. शेवटचं षटक या इनिंगचं. नवीन गोलंदाज आहे तो सुनील. पहिल्या चेंडूवरती 1 धाव दोन्ही फलंदाजांनी वसूल केलेली आहे. आता स्ट्राईकवर आलाय तो शैलेश. धावसंख्या झाली ती 62. 6 गड्याच्या मोबदल्यात शेवटचे 5 चेंडूचा खेळ शिल्लक. पव्या चांगला चेंडू आहे पंचाकडे वाईट बॉलची अपील आहे फलंदाजाची. अतिशय चाणाक्ष पंच दोन्ही फेटाळून लावला अपील. निर्धाव चेंडूची भर पडते. अतिशय सुरेख गोलंदाजी या शेवटच्या षटकामध्ये. शेवटचे 4 चेंडू या इनिंगचे. पव्या 4 चेंडू मध्ये किती धावा वसूल करतात. अभि 11चे खेळाडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर आणि पंचांचा इशारा वाईट. एक अवांतर धाव वाढते. एक चेंडू वाढतोय. एका धावेनं संघाची धावसंख्या झाली ती 63 धावा. शरीरावरती आदळा चेंडू. चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. पाहूयात 1 धाव पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि 2 धावा पूर्ण केल्या. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. बॅटच्या 2 धावा. 2 धावेने संघाची धावसंख्या झाली ती 65 धावा. चांगला चेंडू होता तेवढा चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातो. 1 धाव पूर्ण केली. थोडीशी मिसफिल्ड आणि दुसरी धावी पूर्ण. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. थोडीशी मिसफिल्ड आणि दुसरी धाव वसूल केली. या 2 धावेने परत एकदा संघाची धावसंख्या पुढे वाढते ती 67 धावा.
चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. धाव संख्या झाली ती 67 धावा. वाईट आहे एक मध्ये. वरती चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा घेता नाही आला. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल फलंदाजाला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि हा धावबाद शैलेश. शेवटच्या चेंडूवरती धावबाद. धावसंख्या झाली ती 68. 69 धावेचं आव्हान. 48 चेंडू, 69 धावेचं आव्हान. आठ षटकामध्ये 69 धावेचं आव्हान एस ए मोटर संघासमोर उभा केले ते आवी 11 संघाने. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या.
स्ट्राईकवर आहे तो सुनील. नॉन स्ट्राईकला आहे तो बबलू. पाव्यात पहिलं षटक गोलंदाजीचा भार कर्णधार कुणावर सोपवतात? चला पंच, सामना चालू करून घ्या. गोलंदाज आहे तो अमोल. स्ट्राईकवर आहे तो सुनील. नॉन स्ट्राईकला आहे तो बबलू. जिंकण्यासाठी धावा करायच्या त्या 68. 69 धावेचं आव्हान 48 चेंडू मध्ये. चांगला चेंडू होता, तेवढा चांगला फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. धाव काही मिळणार नाही. भूषण मुंडे अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. परत एकदा पुढचा चेंडू. अमोल. 69 धावेचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला आहे एस ए मोटर संघ. तुमच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू, पंचांचा इशारा, वाईड. एक अवांतर धाव. अवांतर धावेनं संघाच्या धावेची सुरुवात. चांगला चेंडू होता, तेवढा चांगला फटका. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. पाहूया चेंडू सीमा पार जातो का? सीमा पार 4 धावेसाठी. 4 धावेनं संघाची धावसंख्या एकदम पुढे वाढते. धावसंख्या झाली 5. या चौकाराने सुनीलने स्वतःच खातं उघडलं. चांगला चेंडू होता, डायरेक्ट हिट आणि गडी बाद होतोय. धावबाद अतिशय सुरेख पैकी भूषणची. आणि सुनीलला धाव बाद करण्यामध्ये यश मिळवलं ते भूषण मुंडे. मागच्या चेंडूवर एक चौकार वाचवला होता, यावेळी मात्र सुनीलला बाद करण्यामध्ये यश मिळवलं.
आता सुनीलची जागा घेतोय तो नवीन फलंदाज महेश चव्हाण. पाच धावसंख्येवरती पहिला गडी बाद त्याचे मोटर संघाचा गडी बाद करण्यात मोलाचा वाटा कोणाचा असेल तर भूषण मुंडे यांचा. दिवसाच काय त्याचे रात्री सुद्धा डोळे उघडे असतात. चांगला चेंडू अमोलचा, निर्धाव चेंडू. स्ट्राईकवर आहे तो बबलू. चेंडू काही समजला नाही, निर्धाव चेंडूची भर पडते. अशाच गोलंदाजीची आवश्यकता आहे अबी 11 संघाला हा सामना जिंकण्यासाठी. चांगला चेंडू होता, तेवढा चांगला फटका पाहायला मिळतो. स्कूप केला आणि 4 धावा. या 4 धावेनं संघाची धावसंख्या झाली 9. इकडच्या मोबदल्यात स्ट्राईक पंच आहेत ते बालाजी कांबळे. स्क्वेअर लेग पंच आहेत ते शुभम कटारे. अतिशय चाणाक्ष पंच. रखरखत्या उन्हामध्ये एक जागेवरती उभा टाकून अंपायरिंग करणं तसं बघितलं तर खूपच अवघड असतं. जेवढा चांगला चेंडू होता तेवढा चांगला प्रेक्षणीय फटका बबलूच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा चौकार. रिव्हर्स स्वीपचा फटका आणि 4 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली 13. 1 गड्याच्या मोबदल्यात. थोडस महागडं षटक ठरलेलं आहे ते अमोलचं, कारण आव्हान तितकंसं मोठं नाही आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावा मोजल्यात. कारण जिंकण्यासाठी धावाच करायच्यात 69 आणि पहिल्या षटकामध्ये 13 धावा. अमोलच्या षटकामध्ये पाहूयात आता दुसरं षटक कोण घेऊन येतोय. अबी 11 संघाकडनं बॉलर कोण आहे? स्वतःच पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज मुसा. स्ट्राईकवर आहे ते चव्हाण. चांगला चेंडू डॉट. मुसा चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. पाहूयात, 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेत आहेत. थोडस मिसफिल्ड आणि 4 धावा. या 4 धावेनं संघाच्या धावसंख्येमध्ये परत एकदा भर पडते. धावसंख्या झाली 17. पंच शुभम यांचा इशारा 4 धावेचा. पुढचा चेंडू मुसाचा. समोर स्ट्राईकवर आहे ते महेश चव्हाण. आक्रमक फलंदाजी करताना दिसत आहेत. पहिल्या चेंडूला चौकार खेचलाय.
चांगला चेंडू होता, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. गणेश चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळाली एका धावेने संघाची धावसंख्या पुढे वाढते. परत एकदा धावसंख्या झाली 18. मुसा परत एकदा आता स्ट्राईकवर आहे तो बबलू. मागच्या षटकामध्ये 2 चौकार खणखणीत असे मारले होते बबलूने. स्टंपला जाऊन उचलून मारलेला फटका पाहूयात. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव पूर्ण करतायत. पाहूया तिसरी धाव घेतात का सादिक भाई. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या झाली ती 20. षटक चालू आहे ते दुसरं. अतिशय आक्रमक अशी फलंदाजी करतोय तो बबलू. तुमच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू. चांगला चेंडू पंचाकडे दाद मागते. अतिशय चाणाक्ष पंच शुभम आणि कांबळे. निर्धाव चेंडूची भर पडताना परत एकदा मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. एकच धाव. एका धावेने संघाची धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झाली 20. दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली ती 21. 8 धावा आल्या या षटकामध्ये. तिसरं षटक गोलंदाजीसाठी गांधीनगर एक्सप्रेस भूषण मुंडे. भूषणच्या गोलंदाजीचा सामना करेल तो फलंदाज बबलू. स्वतःच पहिलं आणि संघाचे तिसरे षटक घेऊन येतो तो गोलंदाजीसाठी भूषण मुंडे. चेंडू विचित्र होता, फटका सुद्धा विचित्र होता. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातोय 4 धावेसाठी. 4 धावेने संघाची धावसंख्या झाली ती 25. पुढचा चेंडू भूषणचा. समोर आहे फलंदाज बबलू. पहिल्या चेंडूला एक चौकार. आता दुसरा चेंडू. भूषण मुंडे. चांगला चेंडूचा ओव्हरपिच चेंडूचा पुरेपूर फायदा घेताना दिसतोय तो बबलू. चाणाक्ष पंच आहेत. बालाजी पाहूयात काय निर्णय देतात. त्याला पंच बघतायत. पाहूयात पंच बघू लागलेले. हा चाणाक्ष पंच आहेत. आता बघून काय देतील ते आता निर्णय दिल्यानंतर लक्षात येईल आपल्याला. थांबा बालाजी 2 मिनिट थांबा. चला पंच काय निर्णय. जेवढे पळून काढले तेवढेच. एकच धाव. अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 5 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या.
परत एकदा चांगला चेंडू होता, लॉंगॉनच्या दिशेने चेंडू जातोय पाव्यात. थोडीशी मिसफील्ड झालेली आहे पाव्यात. दुसरी धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे वाढते. धावसंख्या झाली ती 28. चांगला चेंडू होता, तेवढा चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंगऑफच्या दिशेने चेंडू जातोय. गणेश चेंडू अडवतोय. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी एक धाव पूर्ण केली. धावसंख्या झाली 29. भूषण पुढचा चेंडू. तसे महागडा असं षटक ठरताना भूषणचं. उचलून मारलेला फटका पाव्यात उंच उडालेला झेल आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो. एक आरामात झेल पकडला आणि बबलूची खेळी संपुष्टात आणली. अतिशय सुरेख झेल घेतला मुसाने आणि बबलूची खेळी संपुष्टात आणली. आता बबलूच्या जागी नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरतोय. हुसेन. अतिशय चांगली गोलंदाजी भूषण मुंडेची गडी बाद करण्यामध्ये यश मिळवलं. भूषण आपल्या बॉलिंग मार्कवरती तयार. फलंदाज आहे तो हुसेन. आणखीन 40 धावेच आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी एस ए मोटर्स संघाला. पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप मारायचा प्रयत्न, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, धाव काही मिळणार नाही. या दरम्यान तिसऱ्या षटकाची समाप्ती. पंच कांबळे यांचा इशारा. 30 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा करायच्या ते 40. 30 चेंडू 40 धावा. अतिशय रोमांचक होत असलेला हा सामना, अटीतटीचा होत असलेला सामना. V11 विरुद्ध एस ए मोटर्स. पाहूया चौथं षटक गोलंदाजीसाठी कर्णधार कोणाला पाचारण करतात. स्वतःच पहिलं संघाचं चौथं षटक घेऊन आला गोलंदाजीसाठी शिरीष बंडापल्ले. चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला. चेंडू पंचांचा इशारा येतोय, तो वाईड चेंडू. चला, शिरीष पंचच थर्ड अंपायर आहेत, त्याच्यामुळे त्यांचाच निर्णय अंतिम आहे. चला शिरीष, चला गोलंदाजीचा भार सांभाळा. चेंडू परत एकदा चांगला चेंडू शिरीषचा, निर्धाव चेंडू. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल शिरीष द्वारा. धावसंख्या तिथंच थांबलेली आहे. थोडसा हसी मजाकचं वातावरण आणि सादिक भाईच्या चेहऱ्यावर मात्र एक खरा हसू आलेलं दिसलं आम्हाला सुद्धा. या दरम्यान उचलून मारलेला फटका. गणेश चेंडू खाली येतोय. एक झेल सोडून दिला
एक जीवदान दिलं चव्हाण यांना. चांगला चेंडू, चांगला फटका होता. एक सोपा झेल सोडून दिला गणेशने. पाहूयात आता ही चूक किती महाग ठरते आणि चव्हाण किती धावाचं योगदान देतात आपल्या संघासाठी. 31 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक चालू आहे ते 4थं. एकच धाव. अतिशय सुरेख गोलंदाजी या षटकामध्ये सुद्धा पाहायला मिळते शिरीष बंडापल्लेद्वारा. घडी बाद करण्यात यश मिळाल्यासारखंच होतं. झेल सोडून दिला गणेशने आणि चव्हाण यांना एक जीवनदान. चांगला चेंडू होता, फलंदाजाला समजला नाही. निर्धाव चेंडू. अतिशय सुरेख गोलंदाजी. कौतुक करावं तेवढं कमी शिरीष बंडापल्लेचं. अतिशय सुरेख गोलंदाजी या षटकामध्ये. फलंदाजावर अंकुश ठेवण्यामध्ये यश मिळवलंय शिरीषने. हवा काही काढू देत नाही शिरीष. अतिशय सुरेख चेंडू. फलंदाजाचे हावभाव ओळखले होते. ऑफस्टंपच्या बाहेर सरकून मारायचा प्रयत्न केला. चेंडू तसाच ऑफस्टंपच्या बाहेर टाकला. परत एक निर्धाव चेंडू आणि या दरम्यान षटकाची समाप्ती होते. शुभम शेवटचा चेंडू आहे या षटकातील. पहिला वाईड दिला एक. पहिला चेंडू वाईड होता शिरीष. चला, माणसाच्याच हातनं चुका होत असतात, काही अडचण नाहीये. शेवटचा चेंडू या षटकातील. काय झालं शिरीष? हा, लोकअपच्या दिशेने चेंडू येतोय. गणेश चेंडू अडवतोय तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी एक धाव पूर्ण केली. या एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झाली 33. 4 षटकाच्या समाप्तीनंतर. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 36 धावेची आवश्यकता आहे. 24 चेंडू 36 धावा. चला पंच कांबळे, चला लवकर लवकर सामना सुरू ठेवा. अमोलच आहे ना कांबळे, बालाजी कांबळे सर, चला लवकर सामना सुरू ठेवा. उशीर होतोय खूपच. भूषण मुंडे स्वतःचा दुसरा आणि संघाचं 5वं षटक घेऊन गोलंदाजीसाठी येतोय भूषण. चांगला चेंडू, बॅटची कड घेऊन निघालेला चेंडू. चांगलं यष्टीरक्षण, चांगला झेल पकडला शिंदे यांनी आणि चव्हाण यांची खेळी संपुष्टात आणली.
एक वेळ असं वाटत होतं चव्हाण एक जीवनदान मिळाल्यानंतर किती फायदा घेतात, पण तेवढा तितकासा फायदा काही घेता नाही आला चव्हाण यांना आणि गडी बाद होतोय. आता चव्हाणची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरतोय. संतोष मस्के. अतिशय सुरेख गोलंदाजी भूषणद्वारा 33 धावसंख्येवरती तिसरा गडी बाद करण्यामध्ये यश मिळवलं. परत एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरती भूषण. समोर आहे तो फलंदाज मस्के. परत एकदा चांगला कमबॅक, चांगला चेंडू, अतिशय गतीने टाकलेला चेंडू फलंदाजाला समजला नाही. गांधीनगर एक्सप्रेस भूषण मुंडे. एक धाव बाद केला होता. आता एक गडी बाद करण्यामध्ये परत यश मिळवलं ते भूषणने. अतिशय सुरेख गोलंदाजी आवी 11 संघाकडनं भूषण मुंडेद्वारा आपल्या संघासाठी. परत त्याच लाईनला टाकलेला चेंडू तसाच टाकलेला, तसाच हवाई फायर केला. परत एक निर्धाव चेंडू. अतिशय सुरेख गोलंदाजी आणि चांगलं कमबॅक म्हणावं लागेल आवी 11 संघाचं. मागच्या षटकामध्ये शिरीष याने अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती. या षटकात भूषण मुंडे अतिशय सुरेख गोलंदाजी. परत एकदा जोरदार फटका मारायचा प्रयत्न होता. पाहूयात शिरीष जोपर्यंत चेंडू अडवतोय तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी एक धाव पूर्ण केली. बऱ्याच वेळानंतर निघालेली एक धाव. एका धावेने संघाची धावसंख्या झाली 34. आणखीन 35 धावेची आवश्यकता. या षटकामध्ये आता तरी एक धाव दिलेली आहे भूषण याने. एक गडी बाद करण्यात यश मिळवलंय. 4 चेंडू झालेले आहेत या षटकातील. परत एकदा चांगला चेंडू होता, उचलून मारलेला. पाहूया तुझ्यांच्या बॅट मधून निघालेला फटका. झेल सुटला आणि धावे बहाल केली. अतिशय सुरेख गोलंदाजी. क्षेत्ररक्षकाची मात्र साथ मिळाली नाही. अन्यथा हा सुद्धा गडी बाद झाला असता. शेवटचा चेंडू या षटकातील. धावसंख्या झाली 35. भूषण मुंडे अतिशय सुरेख गोलंदाजी या षटकामध्ये. अवघ्या 2 धावा देऊन एक गडी बाद करण्यात यश मिळवलं होतं. शेवटचा चेंडू या षटकातील. अतिशय सुरेख चेंडू होता. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय. एका धावेवरती समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. अवघ्या 3 धावा देऊन एक गडी बाद करण्यात यश मिळवलं भूषणने. अतिशय सुरेख गोलंदाजी आहे. कौतुक करावं तेवढं कमी या गोलंदाजाचं. पाच षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 33. 36 धावा. आणखीन 33 धावेची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी एस एम मोटर संघाला. सहावं षटक गोलंदाजीसाठी घेऊन येतोय तो अमोल.
प्रति षटकामध्ये 11 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. अमोल गोलंदाजीचा भार सांभाळताना पहिलं षटक थोडस महागडं षटक ठरलं होतं. तब्बल 13 धावा मोजल्या होत्या अमोल यांनी. आता गोलंदाजी धुरा परत एकदा विश्वास दाखवलाय कर्णधाराने अमोलवरती. एक जिम्मेदारीचं षटक अमोलचं. 6वं षटक. बऱ्याचशी मदार अमोल यांच्या खांद्यावरती. पहिला चेंडू आपटलेला चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर टाकलेला. पंच कांबळे यांचा इशारा. वाईट चेंडू. एक अतिरिक्त धाव मिळते. एक चेंडू वाढतोय. एक धाव मिळते. अमोल पुढचा चेंडू अमोलचा. परत एकदा त्या दिशेने टाकलेला चेंडू. परत एकदा अवांतर. परत एकदा अंपायरचे पंचांचे दोन्ही हात पूर्व आणि पश्चिम दिशेला उघडलेले आणि वाईट चेंडू. एक अवांतर धाव मिळते परत एकदा. एका धावेनं परत एकदा संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडताना दिसते. अतिरिक्त धाव्यांची भर पडते. गोलंदाज बदललेला आहे आता. अमोलच्या जागी नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय. तो शिरीष बंडापल्ले. सलग 2 चेंडू 2 वाईट टाकले होते. सुरुवातीचे दोन्ही चेंडू वाईड. 18 चेंडू 31 धावेची आवश्यकता आहे. यावेळी उचलून मारलेला फटका. परत एकदा गणेश. यावेळी मात्र दुसऱ्या प्रयत्नामध्ये यश मिळवलं ते गणेशने आणि गडी बाद होतोय. 4था गडी बाद एसए मोटर संघाचा. मस्के झेल बांधून पॅव्हलियनकडे परत आणत आहे. मस्केची जागा घेण्यासाठी एक लातूरचा नावाजलेला फलंदाज मैदानामध्ये उतरतोय. इरफान चाऊस. इरफान चाऊस मैदानात गेल्याबरोबर इथं भविष्यवाणीला सुरुवात झालेली आहे. अमर बाजूला सर. चौथा गडी बाद 38 धाव संख्येवरती. सुरेख गोलंदाजी शिरीष बंडापल्ले द्वारा गडी बाद करण्यामध्ये यश मिळवलं. अतिशय सुरेख. पुढचा चेंडू शिरीष द्वारा. आता स्ट्राईकवर आहे तो फलंदाज. एक हाणामारीचा फलंदाज चाऊस. अतिशय सुरेख चेंडू. फलंदाजाला समजला नाही. निर्धाव चेंडू. चाऊस. बॉलचा काही अंदाज आला नाही. चेंडूचा वेध घेण्यामध्ये अयशस्वी ठरला. निर्धाव चेंडूची भर पडते. धावसंख्या तिथंच थांबलेली. यावेळी उचलून मारलेला फटका. चेंडू जातोय.
विकेटच्या डोक्यावरून स्क्वेअर डीप स्क्वेअर डोक्यावरून 6 धावेसाठी. पण कांबळे यांचा इशारा 6 धावेचा. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा घेतला तो चाऊसने आणि चेंडू गेला तो सीमा पार 6 धावेसाठी. बऱ्याच वेळानंतर एसए मोटर्स संघाला थोडासा दिलासा दिला ह्या षटकाराने. 6 धावेनं संघाची धावसंख्या 44, 4 गड्याच्या मोबदल्यात. आणखीन 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 25 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी एसए मोटर संघाला. अतिशय रोमहर्षक होत असलेला हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाण्याची शक्यता. परत एकदा फुलटॉस चेंडू उचलून मारलेला आहे, फटका. गडी बाद. यावेळी डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू मारला होता, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि गडी बाद होतोय. तो इरफान चाऊस 5वा गडी बाद चाऊसच्या स्वरूपात. आता चाऊसची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरतोय, तो ऋषी मस्के. एक षटकार खेचून चाऊस पॅव्हिलियनकडे परतलेला. आता चाऊसची जागा घेतोय तो ऋषी. गोलंदाज आहे तो शिरीष. अतिशय सुरेख गोलंदाजी या षटकामध्ये. दुसरा गडी बाद करण्यामध्ये यश मिळवलं. एक षटकार जरी बसला असेल तरी 2 गडी मात्र महत्वपूर्ण बाद करण्यामध्ये यश. चांगला चेंडू होता, तेवढा चांगला फटका पाहायला मिळतोय ऋषीच्या बॅट मधून. पाव्यात 2 धावा पूर्ण केल्या. 3री धाव घेण्याचा प्रयत्न आहे, अयशस्वी. 2च धावा मिळतील. या 2 धावीने संघाची धावसंख्या पुढे वाढते. धावसंख्या झाली 46. शेवटचा चेंडू या षटकातील. परत एकदा उचलून मारलेला फटका. दुसरी धाव घेत आहेत पव्या. धाव बाद करण्याची संधी आहे. त्या 2 धावा पूर्ण आणि या दरम्यान षटकाची समाप्ती. 12 चेंडू मध्ये 21 धावेची आवश्यकता. अठ्ठेचाळीस. 12 चेंडू 21 धावा. चला, पंचांना विनंती आहे, लवकर लवकर सामना चालू करा. चला, दोन्ही पंचांना विनंती आहे, सामना लवकर लवकर चालू करून घ्या. 12 चेंडू 21 धावा.
चला विशाल, चला या लवकर. चला कांबळे सर, चला लवकर चालू करून घ्या सामना. गोलंदाज गणेश. बोला पंच. पंच बालाजी, संयोजकाशी संपर्क करायचा आहे दोन्ही पंचाने.
चला, इतर खेळाडू मैदानामध्ये जाऊ नका. फक्त कर्णधार मैदानामध्ये जाऊ द्या. बाकीचे खेळाडू मैदानाच्या बाहेर या आणि संयोजकाने एक निर्णय घेऊन द्यायचा आहे. पंचांना निर्णय देऊन टाका संयोजक. ओमकार स्वामी, पंचांना तुमचा निर्णय देऊन टाका आणि बाकीचे खेळाडू मैदानाच्या बाहेर घ्या आणि सामन्याला सुरुवात करा. चला, सामन्याला सुरुवात करून घ्यायचंय. सादिक भाई बाहेर यायचंय. क्षेत्ररक्षण लावून घ्या. काय निर्णय असेल ते सांगूया आम्ही. चला चला चला, डिस्कशन नको, या बाहेर. इरफान चाऊस, इरफान चाऊस, ओ इरफान भाई, इरफान भाई म्हणालो मी. या मित्रा या. पंच काय निर्णय दिला आपल्या समितीलाही कळायला हवाय. अरे थांब ना, त्याला ऐकायला ना मी. तसं बी ऐकू दे पंचाचं. तुझंच लावलास का म्हणणं आहे भैया तुझं? अलाउड आहे, काही हरकत नाही. हे तुझा निर्णय आहे. ओके ठीक आहे. हे आम्हालाही मान्य आहे, दोन्ही संघाच्या कर्णधारालाही मान्य. चला, परत एकदा सामन्याला सुरुवात होते. अमोल गोलंदाजीची धुरा सांभाळताना. चांगला चेंडू होता, चांगला फटका. हुसेनच्या बॅट मधून निघालेला हा चौकार झेल होऊ शकला असता. या 4 धावेने संघाची धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झाली 52. पाच गडी बाद. धावसंख्या झाली 52. परत एकदा पुढचा चेंडू. पहिलं षटकी अमोलचं महाग ठरलं होतं. तब्बल 13 धावा मोजल्या होत्या. 15 धावा होता हुसेन याने. रिव्हर्स स्वीप मारला, सरळ 4 धावेसाठी जातोय. पंच बालाजी यांचा इशारा 4 धावेचा. या 4 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये परत एकदा भर पडते. अतिशय सुरेख फलंदाजी, अतिशय महागडं षटक असं ठरतंय ते अमोल द्वारा. स्वतःच दुसरं षटक चालू आहे. चला, परत एकदा तशाच पद्धतीने खेळलेला एक चमत्कारिक फटका म्हणावा लागेल. बॅक टू बॅक चौकार, सरळ 3 चेंडू 3 चौकार. चौकाराचे हॅट्रिक केले ते हुसेन याने आणि 14 धावसंख्येवरती पोहोचलाय तो हुसेन. धावसंख्या एकदम पुढे वाढते. धावसंख्या झाली ती 60. 9 चेंडू 9 धावा. हुसेन अतिशय आक्रमक आणि संकटमोचनची भूमिका बजावली ती हुसेन याने आपल्या संघासाठी. सलग 3 चेंडू 3 चौकार. पंच बालाजी यांचा इशारा 4 धावेचा. परत एकदा चौकार.
अतिशय सुरेख गोलंदाजी फलंदाजी म्हणावं लागेल. अतिशय गचाळ बालाजी सर आत्ताचा चौकार आहे का? चला माणूस हा चुकीचा पुतळा आहे आणि त्यातल्या त्यात 8 बालाजी चौकार आहे का षटकार आहे? षटकार आहे. धन्यवाद. 8 चेंडू 3 धावा. ज्या गोलंदाजाचं फलंदाजाने प्रेशर घेतलं होतं त्याच गोलंदाजावरती आक्रमण करून हा सामना आपल्याकडे वळवलेला आहे. एसए मोटर संघाने तब्बल 33 धावा मोजलेल्या आहेत अमोलने आतापर्यंत आपल्या गोलंदाजीमध्ये. 11 चेंडू 33 धावा दिलेले आहेत. झेल सुटला. 1 धाव पूर्ण केले. पाव्यात दुसरी धाव घेतात आणि या 2 धावा पूर्ण आणि धाव संख्या झाली ती 68. स्कोर बरोबर झालेला आहे. लेवल झालेला आहे. 1 धावेची आवश्यकता आहे. 1 धावेची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 7. फुलटॉस चेंडू होता. उचलून मारलेला आहे. चेंडू जातोय पाव्यात. सीमा पार जातो का? 6 धावेसाठी पंचांचा इशारा आणि हा सामना एसए मोटर संघाने जिंकलेला आहे. अमोल राठोड अतिशय महागडा असा गोलंदाज ठरलेला. किती धावा दिल्या होत्या त्यांनी अमोलने? 21 दिल्या आणि पहिल्या 15 ना. 2 षटकामध्ये तब्बल 36 धावा मोजलेले आहेत अमोल यांनी. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच बबलू शेख याने आपलं पारितोषिक घेऊन जायचंय आणि आजच्या दिवसातील पूर्ण सामने संपलेले आहेत. जिंकलेल्या संघाचं खूप खूप अभिनंदन.